नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आता जे सत्य आता सर्वांच्या समोर आलेलं असतं, परंतु तरीसुद्धा जीवाने आणि काव्याने यातून बाहेर पडण्याचा जो निर्णय घेतलेला असतो आणि त्या निर्णयातून आता भयंकर असा काय चमत्कार घडतो. पार्थ मात्र आता काव्याचं प्रेम स्वीकारून काव्याला कसं मिठीत घेतो आणि आता इकडे जीवासुद्धा आपल्या ह्या अगदी नंदिनीला कसं खुश करतो आणि नंदिनीला परत आपल्या देशमुखांच्या घरी अगदी लक्ष्मीच्या पावलांनी कसं घेऊन येतो हे बघणं आता खरंच खूप रंजक ठरणार आहे. आणि यामध्ये आता जो काही काव्याची साथ देणारी एकाच रात्रीत मात्र आता काव्याला आपल्या सासरी पाठवणाऱ्या आईची मात्र म्हणजे शारदाची आता एंट्री कशी धमाकेदार होऊन नंदिनीचं जे काही गैरसमज आणि पारचा गैरसमज मिटतो आणि ज्यांनी कोणी हे सर्व केलेलं आहे म्हणजे रम्या आणि वसू आत्या या दोघींची आता घराच्या बाहेर हकालपट्टी कसे होते हे मात्र आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. चला तर मित्रांनो, वेळ कसली वाया घालवतात तर आता पार्थ मात्र अगदी खूप नाराज असतो. काव्याशिवाय त्याला आता एक रात्रसुद्धा चैन देत नसते. जेव्हापासून काव्या या घरातून गेली तेव्हापासून पार्थची अवस्था तर तुम्ही आणि आम्ही बघितलेलीच आहे. पार्थची अवस्था एकदम दयनीय झालेली असते. कशातही पार्थचं मन लागत नसतो. सारखा काव्याबद्दलचे प्रेमाचे क्षण त्याला आठवत असतात आणि आता काव्याने आपल्यापासून इतकं सत्य लपून का ठेवलं म्हणून ते थोडासा रागवलेला सुद्धा असतो. एक मन काव्यावर प्रेम करणारे क्षण आठवतात आणि दुसरं मन मात्र जे जीवा आणि तिचं असणारं अफेअर याबद्दल आता त्याला आठवत असते. त्या म्हणून तो आता सारखा देवाकडे प्रार्थना करत असतो. कारण आता इकडे पार्थची साथ देत असते आपली मानिनी. कारण मानिनी म्हणत असते की काही झालं तरी हे बघ, काव्याची यात काही चूक नाही. जरीही काव्या आणि जीवा यांचं अफेअर होतं पण त्यांचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं हे तुम्हाला माहिती नाही. कारण हे बघ, काव्या आणि पार्थ या दोघांचं लग्न होण्यासाठी आता काव्या ह्या लग्नासाठी तयार नव्हती हे पार्थला सुद्धा अगोदर माहिती असतं. कारण आता नंदिनीचा जो काही आता किडनॅप ज्याने कोणी केलेला आहे ते सत्य तर सगळ्यांच्या समोर आलेले असते. आणि जेव्हा नंदिनी आता मंडपात नाही म्हणून काव्यावर आता लग्न करण्यासाठी कोणती परिस्थिती ओढवलेली गेली आहे हे अगदी सगळ्यांना माहिती असतं. म्हणून आता मानिनीने ह्या कोणत्याही परिस्थितीत आता काव्याची काहीही चूक नाही आणि जीवाची सुद्धा यात काहीही चूक नाही. कारण आता जीवा आणि काव्या या दोघांनी जरी आपलं प्रेम अगदी सगळ्यांपासून लपून ठेवलं त्यामागे सुद्धा एक कारण होतं. कारण काव्या आणि पार्थचं लग्न झालेलं होतं आणि आता हे सगळं तो कसं सांगणार होता. कारण तो आता नंदिनीला म्हणजे सोडवायला गेलेला असतो. नंदिनीला किडनॅप करणारी मात्र आता ही वसवात्याने मात्र हे सर्व सत्य केलेलं आहे आणि रम्या आता पार्थच्या खूप जवळ येण्याचा प्रयत्न करण्यास तिची सुरुवात झालेली असते. परंतु आता काव्याने या घरात एंट्री घेतलेली असते आणि काव्याने या घरात एंट्री घेऊन मात्र आता रम्याचा चांगलाच मात जिरवलेला असतो. काव्या मात्र आता सांगायला तयार असते कारण हे जे कोणी केलेलं आहे तर ते मात्र आता ह्या रम्याने केलेलं आहे. तर कारण आता रम्या आणि वसवात्या या दोघींनी नंदिनी ताईला किडनॅप जर केलं नसतं तर आज मात्र पार्थ आणि नंदिनी ताई एकत्र असतात. पण किती काही झालं तरी आता हे सर्व काही स्वीकारून आम्ही आमच्या म्हणजे संसाराला सुरुवात केली होती. पार्थसुद्धा आता मला आवडायला लागले होते म्हणून मी पार्थबरोबर अगदी खुश होते. जीवाला सगळं काही विसरून पार्थबरोबर नवीन संसाराला सुरुवात केली होती आणि जे डिहोजचं सत्य राहिलं तर ते डिहोजचं सुद्धा आम्ही कॅन्सल केलं होतं. नव्याने सगळ्यांबरोबर सुरुवात करायची होती. पार्थला अगदी मी मनापासून स्वीकारलेलं होतं पण तरीसुद्धा आता माझा जो काही हा रुसलेला जो बोका आहे तर त्याला मी मनवणारच. काही झालं तरी शेवटी पार्थचं प्रेम मी जिंकून दाखवणारच. आता काव्याला बघून मात्र ह्या रम्याचा खूपच जळफळाट होतो. तेव्हा लगेच रम्या ही पुढे बोलायला येते, काय गो कशाला आलीस इथे? आता जीवाशी आता एक अफेअर तर केलं, मग आता पार्थचे प्रेमाचं नाटक करून पुन्हा पार्थला फसवण्याचा विचार आहे की काय?
एकाबरोबर आता एक आणि दुसऱ्याबरोबर एक असं काही करायचं काय? तेव्हा आता काव्याला इतका राग येतो, परंतु पार्थ मात्र आता रम्याची जिरवतो. रम्याला म्हणतो की हे बघ, त्यांना बोलण्याचा तुला कोणताही अधिकार नाही. जे काही घडलेलं आहे या सगळ्याला कारणीभूत तू होती. जर तू आणि वसवात्या या दोघींनी त्यांना किडनॅप केलं नसतं तर आज मात्र माझं आणि नंदिनीचं लग्न झाले असते आणि काव्याला यामध्ये दोषी कोणीही मानलं नसतं. तेव्हा आता काव्याची बाजू घेऊन मात्र आता बोलणारा पार्थ मात्र आता काव्याला खूपच आवडतो. तेव्हा आता काव्याही त्याच्याकडे अगदी रोमॅन्टिक होत बघतच असते. परंतु आता पार्थ हा थोडासा रुसवा त्याचा आलेला असतो आणि तो अगदी बघतो तर काय, काव्या अगदी लाजून आपल्या पार्थकडे बघत असते. काही झालं तरी शेवटी आता पार्थचं मन जिंकायचं हे तिने ठरवलेलं असतं. त्यानंतर मात्र आता जीवा आणि काव्या एकत्र येतात. आता जीवा म्हणतो की बघ ना काव्या, हे सर्व काय होऊन बसलं. आपण आपलं सगळं काही भूतकाळ अगदी विसरलं होतं, पण अचानक मात्र हेच मला कळत नाही की ते फोटो आले कुठून. हे जे काही सत्य करण्यामागे आता कुणाचा तरी नक्की हात आहे आणि ज्याने कोणी हे सर्व केलेलं आहे तर त्याला मी नाही सोडणार. तर आता काव्या म्हणते की अरे दुसरं कोण असणार जीवा, कारण ह्या सगळ्याला रम्या आणि वसवात्याच कारणीभूत आहे. कारण जेव्हा आपण आता हाऊसवर गेलो होतो त्यावेळेस मात्र आता तेथे बॅग होत्या. जीवा म्हणतो की हो, मला तर तेथे कोणीतरी असल्याचा संशय आलेला होता. नक्की आता हे सर्व वसवात्या आणि रम्या या दोघींचीच चाल असणार. कारण मिथुन काकाने सगळं काही अगदी जे आहे आपल्या भूतकाळातील प्रेमाचे जे काही संबंध आहे तर ते सगळं काही अगदी पुरावे मात्र नष्ट केले होते. पण तरीसुद्धा आता हा फोटो आलाच कुठून, म्हणजे नक्की याबद्दल आता रम्या आणि वसवात्याच यांचं कारस्थान असणार. जीवा म्हणतो की हे बघ, आता काही झाले तरी आता आपण आपला भूतकाळ तर विसरलो, पण आता एका दुसऱ्याच नात्याने आपण एकत्र यायचं आणि ह्या एकत्र येण्याच्या नात्याने आता तू पार्थचं मन जिंकायचं आणि मी माझ्या नंदिनीचं. कारण आता हा नंदिनीचा जो काही पसाऱ्यावाला आहे तर तो मात्र तिचं मन कसं जिंकतो आणि माझ्या रुसलेल्या गेलेल्या बायकोला आता मी आणायला कसं जातो. त्यामुळे काव्य आणि जीवा या दोघांचं मिशन आता पूर्ण करण्यासाठी आता दोघे एकत्र येतात आणि दोघं एकत्र पार्थ आणि नंदिनी रुसलेल्या ह्या दोघांना कसं आता मन त्यांचं जिंकणार आहेत. तेव्हा आता काव्य ही अगदी घाईने आता ही रम्याच्या नाकावर टिचून पार्थच्या रूममध्ये येते. पार्थ मात्र रुसलेला असतो आणि तो बाहेर झोपायला निघालेला असतो. परंतु आता काव्य म्हणते की हे बघा पार्थ देशमुख, कुठे निघालात? अहो देशमुख, तुमची ही रूम आहे आणि ही तुमची बायको इथे तुमची वाट बघत आहे, तुम्ही कुठे झोपायला निघालात? पार्थ काही बोलत नसतो. काव्य आता हसते. काव्य म्हणते की काही झालं तरी आता मी तुम्हाला बाहेर झोपून देणार नाही देशमुख, तुम्हाला येथे झोपावं लागेल, ते पण एका बेडवर. आता मात्र पार्थ काही अगदी ऐकायला तयार नसतो. शेवटी आता काव्य एक अगदी प्लॅन घेऊन अगदी काही झालं तरी पार्थला येथेच थांबवते आणि पार्थला म्हणते की काही झालं तर आता तुम्ही जर रूमच्या बाहेर झोपायला गेलात तर माझी शपथ आहे, माझं ऐकलं तरच मात्र आता मी इथे थांबेल, नाही तर मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगते, जर तुम्ही माझा ऐकलं नाही तर मी माझा जीव देईल. आता जीव देईन म्हटल्यानंतर पार्थ लगेच तिच्या तोंडाला हात लावतो आणि म्हणतो की नाही काव्या, तुम्ही जर मला सोडून गेला तर माझं कसं होईल? तेव्हा काव्या हसते. काव्या म्हणते की हे बघा देशमुख, आता एकत्र यायचं, एकत्र येऊन मात्र आता हे सत्य शोधणाऱ्यांना आता जे काही आहे ते म्हणजे कान करणाऱ्या लोकांना आपण धडा शिकवायचा. हे बघा देशमुख, माझी चूक झाली, मी तुम्हाला सत्य सांगणारच होते. अनेक वेळा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की देशमुख, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. ज्या मुलाशी माझं प्रेम होतं तर दुसरा तिसरा कोणी नाही तर जीवा होता, हे मग तुम्हाला सांगून अगदी सांगता राहूनच गेलं. पण मात्र जे आता लग्न झाल्यापासून जीवा आणि माझ्यामध्ये कोणतेही संबंध नाहीत, कारण आमचं लग्न आता झालेलं तर नाही, आम्ही एकत्र नाही आलो. पण तुम्हाला आणि नंदिनी ताईला आम्हाला फसवायचं नाही. आम्ही काही झालं तरी सगळं काही विसरून आता नव्याने सगळं काही सुरुवात केली होती. देशमुख, आता जीवाची जी जागा आहे तर ती तुम्ही घेतलेली आहे आजपासून, म्हणजे आज तर नाही परंतु मागचे जे काही क्षण आपल्यात घडले तेव्हापासून मी तुमचा एक नवरा म्हणून स्वीकार केलेला आहे. काही झालं तरी आता मी तुमचा नवरा म्हणून स्वीकार केलेला आहे ना, मग आता मी नाही सोडणार. आता
जे काही आहे ते केवळ आपल्यामध्ये असेल. जीवाचा याच्यामध्ये काहीही दोष नाही. जे होतं ते लग्ना अगोदर त्याबद्दल आम्ही सांगणारच होतो, परंतु आता इतक्या ह्या गोड संसारामध्ये कुणाची दृष्ट लागायला नको म्हणून आम्ही शांत होतो आणि हे सत्य लपवत होतो. तेव्हा आता जीवा लगेच म्हणतो की काव्य मला माफ कर, कारण मी अगदी तुला ओळखण्यात चुकलो. तुला अगदी सत्य विचारण्याच्या अगोदरच मी तुझ्यावर आरोप केले, मला माफ कर. म्हणून आता रुसलेला जो काही पार्थ आहे तो लगेच आता शांत होतो. शांत झाल्यानंतर तो आपल्या काव्याला मिठीत घेतो आणि आता दोघेही आता अगदी नव्याने एकत्र येतात आणि नव्याने एकत्र आल्यानंतर मात्र एकमेकांच्या मिठीत येऊन आता काव्य ही प्रेमाचा किस मात्र आता ह्या आपल्या पार्थला करते. तेव्हा आता पार्थ तर इतका खुश होतो आणि दोघांची आता अगदी सुहाग रात्र दणक्यामध्ये साजरी होती. दोघंही खूपच छान अगदी एकमेकांना सगळं काही माफ करून एकत्र येतात. त्यानंतर आता इकडे जीवासुद्धा नंदिनीला आणायला आपल्या तिकडे माहेरी गेलेला असतो आणि तो सुद्धा लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या नंदिनीला परत घेऊन येतो. तेव्हा आता मित्रांनो पुढच्या ट्विस्टमध्ये आता काय होईल, आता जीवा आणि नंदिनी, काव्य आणि पार्थ एकत्र आल्यानंतर आता ह्या वसुहत्या आणि रम्याची कसे हकलपट्टी होते हे बघणं आता खरंच खूप असं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं हे अगदी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.